ते जे जनावरे आहेत गावामध्ये, ते जनावरे ते खाद्यपदार्थ आहे म्हणून ते प्लास्टिक सगळं खाऊन घेतात. तर एक दिवस खूप मोठा जो बैल आहे, तो बैल अ, याच्यानं मरण पावला. आणि त्यानंतर काय झालं, की मी जेव्हा त्याचं पूर्ण सुकल्यानंतर, ते पूर्ण खतम झाल्यानंतर जेव्हा पाहायला गेलो, तर त्यांच्या पोटातला निव्वळ प्लास्टिकच वाचलेला होता. बाकीचं त्याच्यामध्ये काहीही दिसत नव्हतं. आणि अशाच प्रकारचे लोकं जे कुठेही विकत घेतात, प्लास्टिकमध्ये ते भाजीपाला घेतात, कुठे फेकून देतात. अशातून आम्ही विचार केला, की आपण गावामधून ते थर्माकोल किंवा जे प्लास्टिकचे जे भांडे आहेत, ज्याच्यापासून लोकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होतो. कॅन्सरचे बिमाऱ्या किंवा ते पोटाचे विकार असे विविध प्रकारचे जे आजार आहेत, आता खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे वाढत चाललेले आहे. त्यामुळे आम्ही काही विचार केला, की याच्यावर कुठेतरी पर्याय म्हणून आणि लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गट ग्रामपंचायत चांपानी, अ, बिरसा आदिवासी महिला बचत गट त्यांना एक आदिवासी महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही महिला व बालकल्याण या 10% निधी अंतर्गत यांना म्हणजे एक बर्तन स्टील बँक म्हणून ही संकल्पना आम्ही राबवली. प्रत्यक्षात त्यांची आता सुरुवात झालेली आहे. त्यांचा प्रतिसाद लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारचा आहे. आणि याची संकल्पना घेऊन आता आजूबाजूच्या गावातील लोकांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस येत आहेत. आणि अशाच प्रकारचं आम्ही म्हणजे की गावामधून कुठेतरी प्लास्टिकपासून लोकांनी दूर व्हावे किंवा प्लास्टिकचा कमी वापर करावा. आणि पारंपरिक ज्या वस्तू होत्या पुराण्या ज्या आपण आहेत ते स्टील भांडे किंवा यांच्याकडे आपण गावातील लोकांनी वळावे. आमच्या गावामध्ये ना प्लास्टिक खूप आहे. कारण की छोटे-मोठे जे लोकं आहेत ते त्यांच्याकडे म्हणजे एवढे पैसे नाही ना, की ते कॅटरिंगचं सामान आणून लोकांना म्हणजे जेवण देऊ शकतील. तर ते लोकं की नाही तर 25-30 असे पत्रावळी आणून आपल्या घरी पाहुण्यांचं करत होते. तर मग आम्ही विचार केला आणि जे माजी सरपंच आहे आमचे अतिशजी पवार, त्यांनी आम्हाला सांगितलं, की आपल्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं म्हणजे खूप हे आहे आणि ते खाऊन जनावरं मरतात. तर तुम्ही म्हणजे बर्तन बँक तुम्ही चालू करा. तर आम्ही म्हटलं, "आमच्याकडे पैसे वगैरे आहे नाही बा." तर ते म्हणत होते, की ते कोणती तरी योजना आहे, त्याच्यातून तुम्हाला मी मिळवून देतो. तर त्यांनी आम्हाला साथ दिला आणि आम्ही हे बर्तन बँक चालू केलं आणि आता ते चालू पण आहे व्यवस्थित. आता 15-20 लोकांनी आमच्याकडनं नेले आहे भांडे. कोणाला 20-25 किंवा 50-100 असे लागले, तर आम्ही देत असतो आणि त्यांची आम्ही किंमत पण ठेवली आहे. एक म्हणजे वाटीवर ₹1 आहे आणि जर पूर्ण सेट वाटी, ताट, ग्लास वगैरे तर ते आम्ही ₹10-12 मध्ये देत असतो आणि जर कोणी बकेट, कटोरे नेले तर त्याच्यावर आम्ही ₹10 ठेवले आहे. असं आमचं लोकांचं काय म्हणजे कारण की प्लास्टिक विषय तुमचं थोडंसं महाग पडत असेल, तर लोकांचं काय म्हणजे? त्यांना आम्ही समजून सांगितलं ना, की बा आपण जर सुरुवात केली कारण की आता प्लास्टिकमध्ये आपण जे डिस्पोजरमध्ये चाय पितो आपण, लोकं म्हणतात कारण की दुकानामध्ये भरपूरसे म्हणजे डिस्पोजल आता वापरत नाही. कारण की त्याच्यामध्ये चाय पिल्याने कॅन्सरची बिमारी होते. तर मी त्यांना सांगतो, की बा आपण प्लास्टिकमध्ये आपण जेवण केलं, तर भरपूर साऱ्या बिमाऱ्या आपल्याला होतात. तर कारण की आपण बिमार पडलो तर आपल्याला पैसा बी लागते ना. मग त्याच्यापेक्षा आपण जर हे न 4 लोकांना आपल्या महिलांना आपल्याला रोजगार बी मिळते आणि आपले आरोग्य पण छान राहते. म्हणून मी त्यांना समजून सांगते आणि त्या ऐकून पण घेतात. पर्यावरणाचंही रक्षण होऊन राहिलं आणि रोजगार पण होऊन राहिला आहे. जसं की डिस्पोजरनी नाही का एक कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरचा धोका आहे ना, ते टाळण्यासाठी आपण हे बर्तनचा उपयोग करू शकतो. आणि स्टील बर्तनचा उपयोग केल्यानंतर आपल्याला डिस्पोजर हे ते घ्यासाठी पैसा लागते ना, त्याच्यासाठी आपला बचाव होऊ शकतो. अ, नाही मी सांगतो. आपण काय काय सांगाल तुम्ही रोजगार आणि कॅटरिंगचे काम हे सगळं कशी ताळमेळ मिळते? आम्ही जसे की कॅटरिंगच्या कामाला जातो.
तर तिथे हे डिस्पोजर हे ते वापरले जाते ना, तर आम्ही हे आमच्याकडली भांडी घ्या बा, असं म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो, की प्लास्टिकपासून बचाव झालं पाहिजे आणि जे बचाव झालं तर उद्या आपल्याला उद्या करून जसे की कॅन्सर हे ते बिमारी होऊ नये याच्यासाठी आपण आजपासूनच हा उपक्रम उभा केला पाहिजे असं आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो. आणि जसं की हे आपण चाय पितो आणि जेवण हे ते डिस्पोजरमध्येच करतो ना, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर हा रोग होऊ शकतो. याच्यामुळे आपण बचाव केलं पाहिजे. आणि जो गावामध्ये कचरा होतो, जसं की हे पाळीव प्राणी जे हे प्लास्टिक हे ते खातात, त्याच्यामुळे त्यांना डायजेस्ट होत नाही. डायजेस्ट झाल्यानंतर ते मरण पावतात. डायजेस्ट होण्यालायक हे वस्तू नाही आहे. तर याचा बचाव करण्यासाठी आपण हे स्टीलची भांडी वापरावी असे आम्ही त्यांना सांगतो. आणि जसं की हे कचरा वगैरे आपल्या गावामध्ये होतो आणि तसंच लहान बाळं वगैरे हे डिस्पोजर हे तोंडात वगैरे घालतात. त्याच्यापासून आम्ही त्यांना असं सांगिततो, की गावात कचरा पण नाही होत आणि जे आम्ही हे आदिवासी बिरसा बचत गट जसं आहे ते आमच्या गटामार्फत आम्ही ही भांडी त्यांना देतो. आणखी कोणी आहे? काय सांगणार आपण वापरतो तो बाहेर जर हे एकदा विचार जर आपण भांडे घरी स्टीलचे वापरतो तर बाहेर का वापरायचे प्लास्टिक? जसं की आपला खर्च वाचवण्यासाठी जर आपण डिस्पोजरचा उपयोग न करता स्टीलची भांडी उपयोग केली तर आपला बचाव पण होतो आरोग्याचा. आणि पर्यावरणाचा पण नुकसान होण्यासाठी आणि ऑक्सिजन जे मिळते ते पर्यावरणापासूनच आपल्याला ऑक्सिजन मिळते. आणि जर आपण तो डिस्पोजरचा कमीत कमी वापर केला तर गावामध्ये कचरा आणि पाळीव प्राण्यांसाठी डायजेस्ट होण्यासाठी प्लास्टिक ही हानिकारक आहे. ती डायजेस्ट होऊ शकत नाही. आणि स्टीलची भांडी वापरली तर गावामध्ये कचरा होणार नाही. आपण आजपासून वापर केलो तर उद्याची पिढी आपल्याला कॅटरिंगच्या कामाला जाते. त्याचबरोबर आम्ही आमचे भांडे घेतो. त्या नावाने रोजगारही मिळतोय आणि आम्ही कॅटरेजच्या कामासाठी जातो. त्याच्यासाठी आम्हाला हा एक प्रकारचा रोजगार पण आहे. आणि आपण त्याच्यासाठी जे भांडी आहेत ती भांडी आपण जशी वाटी आहे